पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे, धनंजय मुंडेंच्या पदरी मात्र निराशा, कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही. पंकजा मुंडेंकडे जालना तर मेघना बोर्डीकरांकडे परभणीचं पालकमंत्रीपद, तर माधुरी मिसाळांकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी. रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे कायम, भरत गोगावलेंचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा गिरीश महाजनांकडे, दादा भुसे, माणिकराव कोकाटे यांच्या नावाचीही चर्चा होती. कोल्हापूरची जबाबदारी शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरांकडे, तर हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री. धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती, मातीसाठी काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो म्हणत रावल यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मोठी घोषणा, अनुदानाच्या योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार, लवकरच अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ सुरू होईल. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अचानक दिली वर्ध्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. खंडणी प्रकरणी वाल्मी कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी, कराडच्या वकिलांनी 22 तारखेला सुनावणी घेण्याची केलेली मागणी मात्र कोर्टानं फेटाळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं होतं. वाल्मी कराडच्या दुसऱ्या पत्नीनं शेतातील सालगड्याचे पगार थकवले, गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सालगड्याला पगार नाही. बार्शीत कराडच्या दुसऱ्या पत्नीची 35 एकर शेती, कराडची शेती असल्याचं माहीत नव्हतं, सालगड्याचा दावा. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्तेंच्या पत्नी जयश्रींच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा थेट पुरावा सादर केला. अहिल्यानगरच्या पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल, क्रांती शुगर खासगी कंपनीचे चेअरमन आणि 9 संचालकांसह शिखर बँकेच्या 2 अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम तातडीनं सुरू करा, जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचना. मनकर्णिका कुंड आणि नगरखान्याचं देखील नूतनीकरण होणार. भंडाऱ्याच्या 450 गावातील नागरिकांना मिळाली हक्काची सनद, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण. कोल्हापुरात कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन, 100 प्रकारची कंदमुळे, 150 प्रकारच्या औषधी वनस्पती आणि 50हून अधिक दुर्मिळ फुलझाडांचं प्रदर्शनात समावेश. जिल्हाधिकारी किशन जावळे यांची अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या बियाणं उत्पादन प्रकल्पाला भेट, पांढऱ्या कांद्याच्या लागवड क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार, किशन जावळे यांची ग्वाही. हिंगोलीत टोमॅटोच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण, केवळ 1-2 रुपये प्रति किलोचा टोमॅटोला भाव, नाराज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक काढून गाय बैलांना खायला टाकलं. अमरावतीच्या तळेगाव दशासरमधील महिलांचा शंकरपटाला मोठा प्रतिसाद, बीए प्रथम वर्गात शिकणाऱ्या लक्ष्मी सोनबावणे या युवतीने सर्वात कमी वेळात आपली बैलजोडी पळवली, मागच्या वर्षी सुद्धा तिने बाजी मारली होती. अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये जंगी शंकरपाट आणि यात्रेला सुरुवात, यात्रेत व्यावसायिकांनी थाटली विविध दुकानं, नागरिकांची मात्र इथला प्रसिद्ध कच्च्या चिवडा खाण्याला पसंती. नांदेडच्या किनवटमध्ये सकल आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा, 13 जानेवारीला आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी. पुण्यात एटीएमची अदलाबदल आणि पैसे लुबाडण्याचा प्रकार, 3घांना अटक, आरोपींकडून 147 एटीएम जप्त, राजगड पोलिसांची कारवाई.
नाशिकच्या येवल्यात जमिनीच्या वादातून दोघा भावांमध्ये तुंबळ हाणामारी, नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टरही पेटवला। या प्रकरणी येवला पोलिसात गुन्ह्याची नोंद। वर्ध्याच्या 42 गावात नायट्रेट आढळल्यानं यंत्रणा अलर्ट। नायट्रेट आढळलेल्या गावांमध्ये पुन्हा पाणी तपासणी। वाघाळा गावात नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं कळताच अंगणवाडीमध्ये वॉटर फिल्टर बसवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।